नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे आलेलो आहेत वायगावमध्ये, जिथे एका शेतकऱ्याने चांगल्या प्रकारे सूर्यफुलाची लागवड केलेली आहे आणि आपल्यासोबत आहेत प्रोपोर डेव्हलपमेंट फोरमचे ऋषिकेश सर. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया पुढची प्रतिक्रिया. नमस्कार. नमस्कार ऋषिकेश साखळे. आपण आज वायगावमध्ये आलेलो आहे. वायगावचे आपले एक शेतकरी आहेत रमेश सोनोने. ते आपल्या FPOच्या गटामध्ये आहेत. ते त्यांनी यावर्षी सर्वप्रथम म्हणजे सूर्यफुलाचा प्लॉट घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप असं उत्कृष्ट प्रकारे सूर्यफूल आलेलं आहे. त्यांची पहिलीच वेळ होती. त्यांनी काय जवळजवळ 8-10 गुंठ्यामध्ये हे सूर्यफूल केलं आहे जवळजवळ. तर तुम्ही बघू शकता एक सेंद्रिय पद्धतीने त्यांनी सूर्यफूल केलं आहे. त्याची वाढ वगैरे पण चांगली झाली आहे. काही काही ठिकाणी फुलं वगैरे पण खूप उत्कृष्ट लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण एक चांगलं एक फुल आलेलं होतं ते मागच्या साईडला. तर ते पण चांगलं, ते फुलाची वाढ वगैरे खूप चांगल्या पद्धतीने होते. पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. हे शेणखत वगैरे जसं आपलं मार्गदर्शन सांगतात फील्ड ऑफिसर वगैरे त्याबद्दल त्यांनी हे केलेलं आहे. आता आजपासून लोकांची प्रतिक्रिया पण जाणून घेतली तर ते पण सांगतात की खूप चांगलं आलेलं आहे. तर आता त्यांचं पण प्रतिसाद आहे यासाठी पुढच्या वेळेस लागवड वगैरे करण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीचं कसं वेगळीच एक भुसभुशीत जमीन आपल्याला दिसते. सर, याच्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? हे पूर्ण त्यांनी शेणखत वगैरे वापरलेलं आहे. आपलं जीवामृत वगैरेची त्यांनी फवारणी वगैरे केली आणि शेणखत जास्त प्रमाणात वापरल्यामुळं आणि हे आधीपासूनच हे ऑर्गॅनिक करतात. याआधी पण त्यांनी खपली गहू वगैरे घेतल्या, त्याबद्दल त्यांना उत्कृष्ट शेतकरी हा पुरस्कार पण आपण आपल्या कंपनीकडनं दिलेला होता. तर त्यांनी गव्हाचं उत्पन्न पण खूप जास्त प्रमाणात घेतलेलं होतं साईडच्याच प्लॉटमध्ये. आणि आता त्यांनी सध्या इथं पण यांनी खपली गव्हाचं एक उत्पन्न म्हणजे खपली गहू यांनी इथं या ठिकाणी पेरलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे खपली गहू आलेला आहे. म्हणजे खूप असे एक आयडियल शेतकरी म्हणून या गावामध्ये खपली गव्हासाठी प्रसिद्ध होत आहेत हळूहळू. आणि त्यांचा चांगला खपली गहू त्यांनी मोसंबीच्या मध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी खपली गहू केलेला आहे. यामध्ये सर तुम्ही शेतकऱ्यांना कोणकोणत्या फॅसिलिटी देता? म्हणजे तुम्ही ट्रेनिंग वगैरे काही प्रोव्हाइड करता का ऑर्गॅनिक फार्मिंग? शेतकऱ्यांना ट्रेनिंग वगैरे पण प्रोव्हाइड करतो आपण. याबद्दल शेतकऱ्यांना खपली गव्हाचं सूर्यफुलाचं पण बियाणं वगैरे देतो. ते पण एक चांगलं आपण सावित्रीबाई फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत ते नामांकित असं एक सूर्यफुलाचं बियाणं असतं. खपली गहू पण आपण आपलं स्वतःच प्रोडक्शन करून बियाणं आपण तयार करतो. आणि त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांचं म्हणजे त्याचा फायदा पण असा असतो की जे खपली गहू वगैरे किंवा सूर्यफूल असेल त्यांनी उत्पन्न काढल्यानंतर त्यांना मार्केट भेटत नाही वेळेवर, त्याला रेट भेटत नाही चांगला. जरी भेटलं मार्केट त्यांना ट्रान्सपोर्ट वगैरेचं फॅसिलिटी त्यांना म्हणजे त्यामध्ये त्यांचा खर्च जास्त वाढतो. तर आपण अशी फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो की त्यांनी उत्पन्न जेव्हा हार्वेस्ट वगैरे होतं त्याप्रमाणे आपण स्वतः इथं आपली कंपनीची गाडी येते, तिथून त्यांचं उत्पन्न ते जो काय असेल माल तो आपण विकत घेतो. तिथलं त्यांना जागेवरतीच त्याबद्दल काय जे अमाऊंट असेल त्या बियाण्याची आणि जो बाजारभाव चालू आहे त्याचप्रमाणे आपण त्यांना याचा म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना इथून मार्केट पर्यंत जाण्याचा खर्च वगैरे सगळा तुम्ही वाचवता. हो. आणि शेतामध्ये येऊन सगळं माल तुम्ही त्यांचं मार्केट भावामध्ये जे असेल त्या येणं परचेस करता. हो सर. ओके, चालेल. आता याप्रमाणे तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. नवीन व्हिडिओमध्ये.